शाळा हे विद्यार्थ्यांसाठी दुसरं घर असतं. शाळेतील शिक्षकांच्या विश्वासावर पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. मात्र मुंबईतील एका नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आला. या नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. मागील 1 वर्षापासून 40 वर्षीय शिक्षिकेने आपल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी महिला ही मुंबईतील एका नामांकित शाळेतील इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे. ती विवाहित असून तिला एक मूल आहे. डिसेंबर 2023 मध्ये शाळेतील एका कार्यक्रमासाठी डान्स बसवण्यात या आरोपी शिक्षिकेला सहभाग होता. त्यावेळी डान्सच्या सरावावेळी ही शिक्षिका पीडित मुलाकडे आकर्षित झाली. त्यानंतर तिने या मुलासोबत जबरदस्तीने 2024 मध्ये बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. जवळपास वर्षभर त्याच्यावर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा पीडित विद्यार्थी शिक्षिकेसोबत संबंध ठेवण्यास तयार नव्हता. त्याने सुरुवातीला शिक्षिकेला नकार दिला होता. मात्र त्यानंतर या शिक्षिकेने आपल्या एका मैत्रिणीला फोन करत मध्यस्थी करण्याची विनंती केली. ही मैत्रीण शाळेबाहेरील आहे. तिने या पीडित विद्यार्थ्याला फोन करत अधिक वयाची महिला आणि कमी वयाची मुले यातील संबंध सामान्य असल्याचं सांगितलं. त्याशिवाय तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनला आहात असंही सांगितलं. त्यानंतरही मुलगा शिक्षिकेला भेटण्यास तयार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी एका वृत्तपत्राला दिली. पोलिसांनी मध्यस्थी करणाऱ्या मैत्रिणीविरोधातही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या भेटीच्या वेळी आरोपी शिक्षिकेने सेडन कारमधून अल्पवयीन विद्यार्थ्याला एका निर्जन स्थळी नेलं आणि त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांत मुलाच्या मनावर या घटनेचा परिणाम झाला. मात्र शिक्षिकेने त्याला अँटी एन्झायटी औषधे दिले असल्याचे पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर जवळपास वर्षभर या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यावर दक्षिण मुंबई आणि मुंबई विमानतळाजवळील काही तारांकित हॉटेलमध्ये नेत त्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यावर अत्याचार करण्याआधी शिक्षिकेकडून त्याला जबरदस्तीने दारू पाजली. मुलाच्या वागण्यातील बदल लक्षात घेता पालकांनी त्याच्याकडे विचारणा केली. पीडित विद्यार्थ्याने पालकांना सगळं काही सांगितलं. मात्र आता शाळा संपण्यास काहीच महिने शिल्लक असून शिक्षिका देखील आता त्रास देणार नाही असं वाटलं होतं. मुलाने बोर्डची परीक्षा उत्तीर्ण केली आणि शाळा सोडली, परंतु तो नैराश्यात बुडाला असे पोलिसांनी सांगितलं. शिक्षिकेने त्याच्या एका घरातील मदतनीसच्या माध्यमातून पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भेटण्यास सांगितलं. त्यानंतर कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. आम्ही लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण म्हणजेच पोस्को कायद्यानुसार 2012च्या कलम 4 भेदक लैंगिक अत्याचार, 6 तीव्र भेदक लैंगिक अत्याचार आणि 17 गुन्ह्यांचं प्रोत्साहन देणे आणि भारतीय न्यायसंहिता बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.